आवाज आम जनतेचा, देश हिताचा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृह परिसरात 11,000 वृक्षांची लागवड। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कारागृह विभाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा कारागृह परिसरात 11,000 वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आला। यावेळी उपक्रमासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा कारागृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सुहास वारके, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधन विभागाचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत 3131 चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर आणि सभासद, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी श्यामकांत शेडगे, रोडगी डिस्ट्रिक्ट 3131 चे संचालक पर्यावरण राजेंद्र कुमार सराफ आदी उपस्थित होते। वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील 1 एकर जागेवर हा घनदाट नागरी वन निर्माण करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत असून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे।